या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संघर्ष नायक लोकनायक डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांची NDAच्या सरकारमध्ये मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा आपल्या मंत्रिमंडळामध्ये रामदासजी आठवले यांना रिपब्लिकन पक्षाचा नेता म्हणून चेहरा म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा स्थान दिलेलं आहे आणि याचा आनंद भारतभर, महाराष्ट्रभर आणि मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी बौद्ध जनता, दलित जनता, मागासवर्गीय या ठिकाणी बहुजन वर्गातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये दक्षिण मुंबईच्या वतीनं भाई संजयजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे आणि या जिल्ह्याचे सरचिटणीस आणि या ठिकाणी पर्यावरण आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भाई श्री चिखलकर, त्याचप्रमाणे कुलाबा तालुक्याचे अध्यक्ष विशाल गायकवाड आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी फटाके फोडून ढोल ताशे वाजवून या ठिकाणी मिरवणुकीने रामदासजी आठवले यांना तिसऱ्यांदा भारत सरकारमध्ये या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा समाजाची सेवा करण्याचं स्थान मिळालेलं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा सामाजिक न्याय राज्यमंत्री हे खातं देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। त्याचा आम्हाला सगळ्यांना फार मोठा आनंद आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या केंद्रीय कार्यालयामध्ये या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा केलेला आहे। मी सुद्धा प्रकाश जाधव म्युनिसिपल मजदूर संघ या आमच्या महानगरपालिकेतील कामगारांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी संपूर्ण भारत देशामध्ये एक चांगला मेसेज गेला आहे की पहिला बौद्ध नेता 3 वेळा खासदार होऊन 3 वेळा मंत्रिपदाची शपथ घेणं हे आजपर्यंत कुठल्याही बौद्ध नेत्याला जमलं नाही। ते डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून त्यांचा विशेष सत्कार संपूर्ण भारत देशामध्ये स्थानिक ठिकाणी होत आहे। प्रत्येक वाडावाडा, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण नगरानगरामध्ये वास्तविक आठवले साहेबांचा जल्लोषाने अभिनंदनाचे बोर्ड लागलेले आहेत। त्यांचा सत्कार होतोय। आता 16 तारखेला साहेब येतात, त्याच्यानंतर आम्ही त्यांचा भव्य असा सत्कार घेणार आहोत। 29 तारखेला तसं या ठिकाणी आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं नाही, पण तुम्हाला सांगायला आवडेल की 29 तारखेला आपण यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आठवले साहेबांचा भव्य असा सत्कार करणार आहोत आणि आमचाच जिल्हा असल्यामुळे, दक्षिण मुंबई जिल्हा असल्यामुळे वास्तविक हे यजमानपण संपूर्ण या कार्यकर्त्यांना आपण देत आहोत, कळलं की नाही। आणि हा संपूर्ण कार्यकर्ता वास्तविक संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर सत्ता आली आणि सत्ता टिकवणं हे आठवले साहेबांच्याच म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आठवले साहेबांच्याच विशेष याच्यामध्ये